मंडळी वाजले सकाळचे 4:45 आणि 4:45 वाजता काय चाललंय बघा. जवळ 2 वाजल्यापासून 2 वाजलेले ना, 2 वाजल्यापासून जागे आहेत. ये तरी मध्ये मध्ये थोडस तर डुलकी मारले माझी तर पूर्णच. आणि यो एक उठल्या त्याच्यात भर खेळ चाललाय. समजा त्याला काल डोस दिलेला तर ताप आलेला, औषध दिला पण त्याला खेळायचं होतं. रडत पण नव्हता आहे ना, खेळायचं होतं, खेळायला पाहिजे. आता भूक लागली, आता भूक लागली त्याला. 4:45 वाजले. बापरे, बिलकुल झोप नाही मला तर. आणि यो कशाला उठल्या गौरांच काय माहिती. सोडा आणि गौरांग तू. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर झाडं वगैरे मारून झालं, देवपूजा झाली, उठली. जसं काल रात्रीच तुम्ही बघितलं असाल की ते बघितलं नाही किती वाजता जागा होता. नित्यान 2 वाजता झोपायलाच आम्ही काहीतरी 1 वाजता गेलो. म्हणजे 1 तास ती झोप भेटली बस. आणि 2 वाजता उठला. तेव्हापासून ते 5:30 वाजता झोपला येतं. अशी डोक्याची हालत खराब झाली ना माझ्या, डेंजर. आणि नंतर तर झोपवतो म्हणजे 5 वाजता मी मांडीवरच झोपायला, पाळण्यात तर झोपतच नव्हता. मांडीवर झोपून मांडीवरच घेऊन बसलेले मी जवळजवळ अर्धा जास्त तास. त्याच्यानंतर मग हळूच पाळण्यात टाकला, तेव्हा झोपला आहे तो. तेव्हा थोडीशी मी काहीतरी झोप काढली, पण लगेच मी 7:30 पावणे 8 वाजता उठली तर काय हे गेलेले आंघोळीला. मग मी गेली आंघोळीला. बापरे, असं डेंजर हालत झाली ना, झोप नाही काय नाही. आणि आता तयारी करून घेते. झाडू मारला, आईने थोडीशी भांडी होती ती घासली आणि चहा वगैरे पिला. चहा ठेवला मी, चहा वगैरे पिला. आता तांदूळ बाहेर टाकायचे, ते काढायचं कोणते विचार बघूया. कोळंबकर काकींना वगैरे सांगेल जरा काढून ठेवा, मग आम्ही आल्यावर घेतो. दरवर्षी आम्ही काय बोलतात म्हणजे काल जातो भैरवदेवाच्या पालखीला. पण यावर्षी काय बोलतात रूमच नाही भेटले त्याच्यामुळं. आणि एक न्यूज मला शेअर करायची होती. म्हणजे एका ब्लॉगमध्ये मी केलेली, पण तो ब्लॉग मी जे टाकत होते ना, तर काय माहिती ते येतच ना, म्हणजे काहीतरी येतं होतं त्याच्यावर, मला डिलीट करायलाच सांगत होतं, काय माहिती कशामुळं. तर मी याच्यात सांगते, आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. खूप खूप छान वाटते, मस्त वाटते. 0 सबस्क्रायबर होता, त्यापासून ते 1000पर्यंत पोचले. खूप 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 थँक्यू ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे आपलं चॅनल, त्यांना. अजून पुढचे टप्पेसुद्धा पार करायचे आहेत. काय माहिती, मी त्या व्हिडिओमध्ये असं बोललेले की पुढचे टप्पे आणि काय कसं काय त्याच्यामुळं आलं आहे का काय आले काय माहिती. म्हणून मी आता नाही बोलत एवढं, की पुढचं टप्पा मला अजून पार पाडायचा आहे. तर मग तो लवकरच पूर्ण होऊ दे असं आशा करते. आणि कालच्या व्लॉगमध्ये ना फोन आलेला, मी यांना सांगितलेला मोटोरोलाचा फोन मागवलेला, आलेला, पण OTP 3 वेळेला चुकीचा टाकला म्हणून मग तो त्यांनी रिटर्न घेऊन गेले. आज बोलले आज देतो, पण आज कोणच नसणार घरी. पण हे बोलतात त्यांना एवढं खास नाही वाटला. मग बोललो बघूया पुढचं विवो वगैरे कसा. माझा हा पण विवोचाच आहे, यांचा आहे हा जुना फोन, आणि माझा पण विवोचाच होता. मग विवोच वापरते मी पण बघूया. मोठं आई केलं आहे, छान आहे वगैरे बघितलेला, पण बघू. आणि आयफोन मला आवडत नाही. नाही तर यांचे 2 आयफोन आहेत, पण मला आवडतच नाही आयफोन बिलकुल. मला असं आपले हे फोन आवडतात, त्याच्यामुळे हाच. आणि खूप छान वाटते. 1000 सबस्क्रायबर झाले. तर बघूया कधी होते आपला पुढचा टप्पा पूर्ण तो. आता दोघं पण झोपलेत. एकाला उठवते म्हणजे गौरांशला उठवते, त्याची आंघोळ करून घेते. मग बाबा, भाऊ आणि नित्यांचीच राहिला. नित्यांची काय पटापट आंघोळ करून घेईल मी. 10चा टायमिंग दिला आहे, पण मला वाटते 11 वाजतील.
आता ते आमचं नेहमीचंच झाले, 10 बोललं की 11 वाजतात. काय बोलायचं, लवकर लवकर निघायचं, काय करायचं ते. चला आता माझी झाली पूजा. आता मी मला आता काय नाही, गौरांशला उठवते मी, साडी नेसते पहिला आणि दाखवते तुम्हाला ब्लाऊज. कालच्या व्लॉगमध्ये दाखवलं नाही मी ब्लाऊज जे शिवलेले आहे ते, मी नंतर कधीतरी दाखवेल. पण हा ब्लाऊज आता मी वेअर घालेल तेव्हा मग तुम्हाला दिसेलच कसा शिवला आहे कसा नाही तो. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. इथं 4 मिनटाचा व्हिडिओ झाला. आता एक व्हिडिओ जाऊन भेटू आपण, नाही मध्ये मध्ये दाखवते तुम्हाला. ओके, तर कंटिन्यू राहा. आवडलंच तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही निघालो. आम्ही सेम सेम साडी लावलेली आहे. आईंचा आहे चॉकलेटी कलर आणि माझा आहे हिरवा कलर. चलो 12 वाजले. 12 आम्हाला 9चा टायमिंग दिले. गाडीत बसल्या भूक लागली. टिकली माझी पडली. आता तुम्ही पण खाणार ना? गुड्ड्या पण. बस बस गुड्ड्या का ग? मला पाहिजे काय पाहिजे बिस्किट काय पाहिजे. कशाला? नाही आधी नाही सांगायचं, काय ते नॅचरल घ्यायचं हा का. ऍक्टिंग केली मग तुम्ही. सगळीच आहेत, सगळेच बुक्कड आहोत आम्ही. दादा दिसला ना त्याला खेळ येतं लगेच. दादा तो हे गौरांश काय तिखट आहे, दादाचे नको खाऊ. हिरो दादा हिरो दादा हिरो डोडो हिरो. काय बघते, कुठे चालला सोनू? चालू झालं पण चालू झालं. दादा दिसला ना त्याला, दादा पांढरी जोराला. काय जोर बघा किती आला. टिक कसा कसं नाचतं तू? हा बघ कशी जीभ आली बाहेर. आता डिश कशा तिकडं दे, नको प्लेट मध्ये ठेवायला, प्लेट मध्ये ठेवायला, पिशवीत ठेवायला. सगळं द्या त्याला, रुमाल द्या, हे द्या. 1 वाजला, 2 वाजता जायला, 4 वाजता जेवायला. मम्मा मै दाखव. अरे दुसऱ्या कामाला. अरे तुझ्याकडे कॅमेरा हातवरती करा, हातवरती करा, हातवरती करा. गायक आलाय आता. नाचा 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 लवकर. हातवरती हातवरती हातवरती. टोपीचा येड लागला तर कशाला. टोपी आहे का टोपी. चप्पल काढली तुम्ही? घेऊन चालली आई, घेऊन जा गे दीदी. कुठून जायचं? हे नितेश गेला बघ.
पण जाऊ दे, प्रसादाची व्यवस्था आम्ही करतोच करतो. आम्हाला काय आहे का नाही. घे ग, मला दाखव कुठे पूर्ण दाखव मला. फिश गॅस फिश. एक मिनिट गोलगुमा थांब जरासा. परत स्टार्ट करू. चला, भैरवनाथाचं दर्शन झालेलं आहे. कुठे गेले वर्षी आपण आलेलो तेव्हा. गेल्या वर्षी काय नव्हतं. आता चाललो एकविरायचं दर्शनाला. जरासं काहीतरी थंड लस्सी बिस्सी पितो. मी चायनाला आई बाबा तुमच्या सोबत आहे तर. आणि नित्याश पण नाही नित्यांच्या आमच्या सोबत दुबईला. मी पण दुबईला जाणार. आणि काका काकी काका काकी कुल्लू म्हणाली. घर बांधा तिकडं. सगळ्यांची केली वाटणी. पाठवायची अलिबागला. सगळ्यांची वाटणी करून आणि मी कुठे जाणार माहिती. चायना नाही फॉरेनला. अगो बाई फॉरेनला. लय मोठी स्वप्न आहे. राकेश येतो राकेश. बोलता येते का ऑटर पार्क आहे. ऑटर वाटा राकेश आहे ना तो राकेश. डमरू ही डमरू कुठे जाणार. पुढच्या वर्षी बोलेल डमरू. ही डमरू पुढच्या वर्षी दादासोबत कसं भांडायला येईल. अरे मी ना स्विमिंग पूलला जाणार. स्विमिंग नित्यांशला बघ कसा बाटप घेईल आता मी. बाटप घेणार बाबा. मला स्विमिंग पूलला नाही. तुला बसायचं पण नाही बिलकुल त्याच्यात. बघायचं पण नाही तर तुम्ही. मी बसणार त्या दिवस. नाही बसायचं. आम्ही कुठून चाललोत बघा. शेतातून डायरेक्ट सगळी. काय खरं नाही आहे. ए गौरा पप्पा याचा हात पकडा. शेतात लावले गाडी. जागाच नाही लावायला. आणि ही सगळी पाठीमागे पलटण आमची. मोठ्याला सांगा बाबूला गेलं मी स्वतः पण. चला डेंजर काम आहे डेंजर. हे पप्पा गेले बघ चल. इकडं एवढी खतरनाक वाली ट्रॅफिक आहे. इकडं सगळ्यांनी शेतामध्ये लावलंय. आणि वरती जायचं आहे आपल्याला. तिकडं बघू चालत कुठं. ए गाडी येते बघ गौरांश. ट्रॅफिक बघा. लोकांनी गाड्या कुठं लावल्यात. पोचलो एकदाची इथपर्यंत. आता अजून पुढचा प्रवास बाकी. पुढं जायचंय. चलो हे बघा इथून सुरुवात. मस्त दिसतात पण जास्त मी घालत नाही असं. इथं आम्ही तिघीच मस्त शॉपिंग करायला आलो. गुड्ड्या मी. आता मला काय नाही. ये कितीला. आई साहेबांची आमच्या खरेदी चालू आहे. अरे त्या दुसऱ्या बांगड्या असतात बघ त्या पाहिजे होत्या मला. त्या भेटत नाही. हां चला चालो आम्ही आता घरी. दिसत तळा आहे तर मस्त. हे बघा तळावर काय जमा झाले. हा टँग नाही झालं मी टॅन झाले. धुलीची मेकअप झाले डायरेक्ट. धुलीची मेकअप
एवढी पावडर गाईस नॅचरल. नॅचरल पावडर. कुठलीच लावायला नको पावडर. कुठला रस्ता आता? आता आम्ही रंग माझा काळा करणार आहोत. रंग माझा वेगळा. चला आता आम्ही चाललोय जेवायला हॉटेलमध्ये. आई तर एवढ्यात दमल्या ना आता. चांगली 2 महिन्याची वॉकिंग झाली आईंची. चालत चालत ती लोक पोचली. हे गौरांश आणि नित्यांश बाबा पोचले. आता आलं जवळ, थोडंसंच आहे. पाऊस पडायचा. पाऊस पडलेला. मी यो पोटात होता ना नित्यांश. हे बघ ना कशा नोटा फाटल्यात. नोटच आहे ना मग. अगं 100ची नोट कोणा तर चालू केला. शो नाही तर बाय बघ काय. चला आलो. चेंज केलं पहिलं तर सगळं. आता पहिला दिवाबत्ती करते. देवांच्या पाय धुतले. आता पहिला दिवाबत्ती करून घेते आणि मग मटण बनवायचं आहे त्याची तयारी. चला इकडं मटण आणलं आहे. इकडं पाया टाकला आहे. इथं लगेच इथं काय बोलतात त्याला खिमा टाकते मी. मग आई मटण टाकणार आहे. इकडं हे खिमा धुतात. धुतला मशीन लावले. नित्यांचं खाऊ झालं. आता मी पटकन खिमा टाकून घेते. आज जेवणात काय काय आहे बघू शकता. सांगावं जरा. पाया, मटन, किमा, भाकरी आणि राईस, बासमती राईस, कांदा टमाटा, कांदा काकडी आणि मी. तुम्हाला पण खायचं. हो. हे सर्व आहे. आता वाजले किती 10:30 पावणे 11 वाजले असतील. ती दोघं तिकडं घेतात जेवण. नंतर आई आणि मी जेवायला बसणार.